सलगाव अंडरपास बंदच असल्यामुळे रेल्वे गेटवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मध्य रेल्वेच्या लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील अंडरपास दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 1 महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे अंडरपास मधून होणारी वाहतूक रेल्वे गेट मार्गे वळवण्यात आल्याने रेल्वे गेटवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। या कोंडीचा सर्वाधिक फटका विंचूर प्रकाशा महामार्गावरील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातून येणाऱ्या तसेच आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटककडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहनांसह स्थानिक वाहन चालकांना बसतोय। लासलगाव मध्ये नागरिकांना रेल्वे गेटच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहेत। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात। लासलगाव रेल्वे स्टेशन हे रेल्वे गेट असा विषय आहे की इथं फक्त भाजीपाल्याच्या गाड्या वगैरे जात राहत्या। इथून यूपी, एमपी, राजस्थान असं मोठमोठ्या लोकांच्या गाडी इथं चालत्या आणि दळणवळणचा महत्त्वाचा विषय हा रेल्वे गेट आमचा होता। इथून यांनी आता बायपासचं काम चालू होतं, ते बायपासचं लवकरात लवकर काम चालू करावं आणि हे बोगद्यातलं काम त्यांनी थांबवून घ्यावं अशी आमची मागणी आहे। सर, आता हे जे आपले वाहतूक कोंडी जी दिसत आहे ती केवळ हे जो बोगद्याचं जे काम चालू आहे त्यामुळे हा त्रास जो नागरिकांना होत आहे। तर जोपर्यंत आपल्या बाह्य वळण रस्ता जो बायपासचा रस्ता चालू होत नाही तोपर्यंत हे अंडरग्राऊंडचं काम प्रशासनाने थांबवलं पाहिजे, म्हणजे येण्या जाण्याचा त्रास होणार नाही। इथून खूप या वर्धा विंचूर प्रकाशा मार्गाला आपल्या एमपी, यूपी, राजस्थान, गुजरात जाणाऱ्या खूप गाड्या आहे। त्यामुळं हे काम तोपर्यंत थांबवलं तर नागरिकांना त्रास होणार नाही याचा अशी वाहनधारकांची आणि आमची इच्छा आहे। रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।